नाही स्वभावाप्रमाणे मुलाला सुखी ठेव, सुनेला चांगलं बोलायला लाव, नवरा चांगला वागू दे, ह्या अशक्य घटना मागू नका. ज्या असंभव आहेत ह्या कधी संतांच्या पुढं मांडायच्या नसतात ह्या. आणि जेत सेवा हा दारवंठा, खूप गोड शब्द आहेत. होईल तितकी सेवा करा. ज्ञानोबरायांची विशेष करून वाङ्मयाची, माऊलीच्या शब्दांची सेवा ही माऊलीचीच सेवा आहे, हे पक्क आपल्याला लक्षात असलं पाहिजे. वर्तमान काळामध्ये साधूला साधू समजणं अतिशय अवघड आहे. साधुत्व कळणं, साधू भेटणं हे अतिशय दुर्मिळ घटना आहेत. अशा जरी असल्या तरी देखील माऊलींचे शब्द हेच संत आहेत, माऊलीचा अभ्यास हेच संत आहेत आणि यांची सेवा ही माऊलींची सेवा आहेत हे आपण गृहीत धरा, याच्यावर विश्वास ठेवा. आणि हेच आपण 8 दिवस ऐकत आलेलो आहोत. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्राची सरस्वती, महाराष्ट्राचं प्रेम, महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला, मराठी भाषिकांना ज्ञान देणारी ज्ञान सरस्वती हिच्या शब्दांची आराधना हीच उत्तम आराधना आहे. याच्यापेक्षा दुसरी आराधना नाही. कधी कधी हे बोलत असताना शंका निर्माण होते, महाराज आमच्या भागाकडे काही संत होते, आमच्या एरियात काही संत होते. हे सगळे एरियाचे संत वेगळे बरं का, आणि महाराष्ट्राचे विश्वाचे संत वेगळे आहेत. माऊलींनी आपल्या वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गावोगावी, जागोजागी, खेड्यापाड्यात संत जन्माला आणलेले आहेत. ही माऊलीची भगवंताला, देवाला, निवृत्तीनाथांना केलेली विनंती आहे. अनवरत भूमंडळी भेटो. भूमंडळी, अज्ञानी लोक संताकडे येणार नाहीत, त्यांना कळत नाही संत आणि ज्ञान काय चांगलं आहे. संतांनी गावोगावी जाऊन भेटावं. म्हणून पूर्वीपासून, भगवान बाबांच्या अगोदरपासून दौरा नावाचा प्रकार आहे. गावागावात जाऊन सांगणं, तुम्ही कोण आहात, तुम्ही मनुष्य आहात, वारी करा, पंढरपूरला या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे ज्या संतांना सफलता मिळाली, लोकांनी त्यांचे मंदिर बांधले, त्यांचं स्मरण ठेवलं. आणि त्यांचं स्मरण का ठेवलं? त्यांनी देवाचं स्मरण करायला लावलं म्हणून त्यांचं स्मरण. देव सांगणारा देव स्वरूप असतो, हे आपण या हरिपाठाच्या तत्वज्ञानातून ऐकत आहात. म्हणून नाम घोष गौरवे धवळले विश्व हा विषय आपण मुख्य रूपाने चालू आहेत. म्हणून हरिमुखे म्हणा हा प्रारंभ आहे. सुरुवात कुठून आहे? अ ब कड करतो ना आपण 12 खडी, तर प्रारंभ आहे हरिमुखे म्हणा. आणि दुसरा शब्द जेव्हा येतो ना हरिमुखे म्हणा, तो परावाणीतून आला पाहिजे. हरिमुखे म्हणा तोंडातून सुरुवात करायची आणि तो समाधी संजीवन हरिपाठ इथपर्यंत त्याचं उच्चारण केलं पाहिजे. आता हरिपाठ या शब्दाचा अर्थ मी 8 दिवस आपल्याला सांगितला नाही. नामचिंतन हा वेगळा प्रकार आहे, नामस्मरण वेगळं आहे, नाम उच्चारण वेगळे आहेत. हरिपाठामध्ये हे सगळे प्रकार येतात. हरिपाठ त्याला म्हणतात केवळ हरिविषयी ज्ञानानं, साधनेनं, तत्वज्ञानानं, भक्तीनं जाणलं जातं, त्याला हरिपाठ म्हणतात. हरिपाठ प्रकरण म्हणजे 27 अभंगापुरतं मर्यादित नाही आहेत. ज्ञानेश्वरी वाचा तो हरिपाठच आहे, गाथा वाचा तो हरिपाठच आहे. याचं उत्तर ज्ञानोबारांनी दिलेले आहेत. ज्ञानोबा म्हणतात हरिवंश पुराण, हरिविषयी बोलणं. हरिवंश, काही लोक हरिवंश पुराणाकडे जातात. 18 पुराणाच्या अतिरिक्त पुराण आहेत असं माऊली म्हणत नाही बरं का. का की माऊली जर 18 पुराण कथा सांडी म्हणतात, ते 19वे पुराण कसं काय सांगतील?
नाही लक्षात येत लोकांच्या. हरीबद्दल सतत बोलणं. हरी वंश पुराण 1, हरिनाम संकीर्तन 2 आणि हरिविन सौजन्य. सौजन्य शब्दाचा अर्थ जो हरी बोलणारा आहे त्याच्याशी सौजन्य पाहिजे. याच्या अतिरिक्त ज्याला काहीच कळत नाही तो वैष्णव, तो वारकरी. 3च गोष्टी: नामस्मरण, नामस्मरण करण्याची संगत आणि ऐकताना नामस्मरण. याचं नाव आहे हरिपाठ. आणि म्हणून याचं बीज मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं. मच्चित्ता मद्गता प्राणा बोधयंता परस्परम. 2 संत जेव्हा एकत्रित येतात ते भरलेले असतात. या सरोवराचं पाणी तिकडे जातं, त्या सरोवराचं पाणी इकडे जातं. परस्परम बोधयंता, हा याचं नाव आहे हरिपाठ. आणि ती ओवी इतकी गोड आहेत हरिपाठाबद्दल. हरिपठ्यंते असा अर्थ नाही बरं का. हरी बोलणं, हरी म्हणणं सगळं एकत्रित येणं. एक शब्द असा असतो की 10 शब्दांना एकत्रित घेऊन चालतो. तसं हरिपाठ निबंधाप्रमाणे तो सगळ्या विषयांना एकत्रित घेऊन चालतो. त्याला हरिपाठ म्हणतात. आणि तो हरिपाठ कसा असावा त्याचं मर्यादा दिलेली. आणि ती मर्यादा सगळीकडे पाळली जाते. म्हणून हरी महत्त्वाचं आहे. हरी काय आहेत, हरी कसा आहेत, हे एवढे सुंदर श्रोते माझ्या समोर बसलेले आहेत. एकदम लहान लहान गोष्टी सांगणं हे माझ्या डोक्यात बसत नाही. ते की बऱ्याच कीर्तनकारांचं कीर्तन ऐकून निष्णात होऊन तयार होऊन तुम्ही माझ्या पुढं आलेला आहात. त्यामुळं तुमचा वेळ मूल्यवान आहे. म्हणून जेवढं चांगलं मला सांगता येईल तेवढा माझा हा प्रयत्न असतो की नवीन सिद्धांत, नवीन पद्धत सांगण्यात यावी. सतत हरीबद्दल बोलणं. त्यांची ओवी 10व्या अध्यायामध्ये गेल्यानंतर वाचा या श्लोकावरच्या. कधी कधी काही काही संत मी पाहिलेले भगवंताविषयी बोलतात आणि बोलणंच विसरून जातात. हा तृप्ततेचा प्रकार आहे, परिपक्वतेचा प्रकार आहे. बोलायचं कुठपर्यंत, वाणीनं सांगायचं कुठपर्यंत. कधी कधी न बोलता सुद्धा बरंच बोललं जातं. न बोललेलं बोलणं ऐकणं हा खरा श्रोता आहे. न बोललेलं बोलणं ज्याला ऐकू येतं हा खरा श्रोता आहे. गुरोस्तु मौन व्याख्यानम. मौनातून श्री गुरु बोलतात. शिष्यस्तु छिन्न संशय. हा शिष्याचे सगळे प्रश्न समाप्त होतात. साधू संत बोलतात माझ्याविषयी. भगवंताचा श्लोक आहे हा. मच्चिता मद पहा. आणि त्यामध्ये दिलेले आहेत कथा सांगतात. हा शब्द आहे बरं का. कथा सांगता सांगता कथू विसरत. कथा सांगणं विसरतात. आणि नुसतं कथा विसरता विसरता ते स्वतःला विसरतात. शब्दा पहिल्यांदा कथा सांगतात, कथा विसरतात आणि मग स्वतःला विसरतात. आणि ज्या दिवशी तुमचा अहंकार विसरला जातो, विसावला जातो, तुकोबारांचा अभंग आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला विसरले ना त्या दिवशी तुम्ही देव झालात, ईश्वर झालात. कुठे ईश्वर आहे सांगण्याची गरज नाही. किती मोठी देण आहे हो. मला कधी कधी माऊलीबद्दल एवढं विशेष वाटतं. माणसाला देव मानतात, देव होण्यासाठी ज्ञान देतात. जगातला कोणताही धर्म माणसाला देवाप्रमाणे मानत नाही. देव तर मानणं वेगळाच आहे, देवाप्रमाणे मानत नाहीत. देवाने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. तुम्ही देवाला घाबरा, देवाची स्तुती करा, देवाचं प्रार्थना करा. मरेपण देव तुमच्यावर खुश होईल. देव तुमच्यावर, इथे असं सांगितलेलं नाही ज्ञानोबारायाने, देव खुश वगैरे नाही, तुम्ही देव व्हा. आणि या सिद्धांताची कल्पना तुम्हाला यायला बरेच दिवस लागतील.
अनंत काळापासून विषयाची गुलामगिरी आपण करत आहोत. आपण खरंच देव आहो का कळत नाही. आमच्या गुरुजीने विनोद केला होता. एखाद्याला तुम्ही म्हणा तुम्ही देव आहात, तो फार विनम्रतेने बोलतो, महाराज आम्ही कसले देव. अहो खरंच देव आहात. नाही नाही महाराज आम्ही देव नाहीत. मग तुम्ही कुत्रे आहात का. लगेच भुंकायला सुरुवात करतो. चांगलं पडतं का त्याला. वाईट म्हणलं की लगेच भुंकतो. अरे कुठली प्रथा आहे. चतुर्भुज नर होऊन ठेल. नर भगवंत स्वरूप होतात हा हरिपाठ आहे. पण कधी तुम्ही विसरा स्वतःला. त्याला म्हणतात समाधी. समाधी शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. ज्ञानोबांचा अंतिम शब्द आहेत. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. समाधी तुमची आमची साधी समाधी असते. आणि संजीवन समाधी, संजीवन अस्तित्व भाव जिथं चिरंतन असतो, व्यापक असतो, अजरामर असतो, त्याला संजीवन समाधी म्हणतात. हरिपाठ चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानोबराय म्हणतात माझी ज्ञानेश्वरी हरीबद्दल बोलणार, माझा हरिपाठ हरीबद्दल बोलणार. तुम्ही आम्ही 100 वर्षासाठी येतो आणि जातो. हरिपाठ तरुण राहतो, ज्ञानेश्वरी तरुण राहते. आपणच हरिपाठ म्हणला का. आपल्या अगोदरचे हरिपाठ म्हणत होते, त्याच्या अगोदरचे, याच्या पुढचे हरिपाठ म्हणणार. हरिपाठ याला म्हणतात समाधी संजीवन हरिपाठ, जो कधीच बंद पडत नाही. आणि ज्ञानोबांच्या बाबतीत 2 शब्द मला बोलावेसे वाटतात, ते खास बोलावेसे वाटतात. एक तर ज्ञानोबांचं वय 22 वर्ष. अनेक लोकांना, सुशिक्षित लोकांना खूप जास्त शंका इथेच आहेत, समाधी आहे का. 6वा अध्याय वाचा, विज्ञान वाचा, ब्रेन वाचा. ज्याचा ब्रेन 100% चालतो, 100% चालतो, तो या जगात पृथ्वीवर राज्य करत असतो, सम्राट असतो. तो योगाने ते ब्रेन चालतं. आणि ब्रेन एकदा 100% चाललं ना, शरीर सोडून द्या. शरीराचा धर्म साधूमध्ये नसतो. 6व्या अध्यायामध्ये शरीर योगाचं कसं असतं ते सर्व सांगितलेलं आहे. पुन्हा दुसरा टप्पा आणि महत्त्वाचा टप्पा सांगतो तुम्हाला. आपण जिवंत शब्दाची व्याख्या करतो, ऑक्सिजन असलं पाहिजे. आपली जिवंतपणा म्हणजे काय. ऑक्सिजन, श्वास घेणं. कोणत्याही योग्याला श्वासाची गरज राहत नाही. श्वास कोंडणं म्हणजे योगी होणे. श्वासाशिवाय जगणं म्हणजे योगी होणे. प्राणायामाचा अभ्यास म्हणजे काय. 1 मिनिटं प्राणायाम करतात, 2 मिनिटं प्राणायाम करतात. हे भोगी लोक 5-5 मिनिटं आपल्या प्राणाला, श्वासाला रोखू. हे साधे लोक आहेत. पुढं जाऊन सांगतो, काही लोकांना शंका आहेत, भिंत चालवली का नाही, डिस्कवरी वगैरे पहा, त्याच्यावर दिलेले आहेत. डोळ्यांनी चमच्या उचलतात, जड वस्तू उचलतात, दाखवतात विज्ञान. कारण काही असेल. हे साधे साधे लोक जर थोडे थोडे डोळ्याने येणे त्यांनी चमत्कार करतात. ते ज्ञानोबांची कुठं बरोबरी करता तुम्ही. राजयोगी येते. पुढचा टप्पा, चमत्कारानं त्यांचं मोठेपण सिद्ध होतं, ज्ञानेश्वरीनं आपलं कल्याण होतं. जगातला कोणताही चमत्कार असो, माना अथवा न माना, त्या चमत्काराशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. पुन्हा सांगतो, काही देणं घेणं नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर फक्त ज्ञान मोठं करू शकतं. त्या ज्ञानाचा ठेवा ज्ञानेश्वरीने हरिपाठ आहे. हे जितकं कळेल तुम्हाला तितकं व्यापक होईल, मोठे व्हाल, श्रेष्ठ व्हाल. ज्ञानोबराय म्हणतात 2 शब्द आहेत. ज्ञानदेवा प्रमाण. कोणतं प्रमाण आहे. निवृत्तीनाथांचं ज्ञान. माऊली म्हणतात माझ्यासाठी प्रमाण आहे. आपल्या गुरुचं ज्ञान
हे शिष्याला सतत प्रमाण असलं पाहिजे, सतत. शंका घ्यायचं काही कारण नाही. ज्ञानदेवा प्रमाण कोण? निवृत्ती देवाचं ज्ञान हे ज्ञानोबरायासाठी कोण आहे? प्रमाण. प्रमाण काय? आपल्यासाठी काय प्रमाण आहे? वेदशास्त्र आणि श्रुतीचे वचन प्रमाण. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेवा निवृत्ती देवी ज्ञान प्रमाण. त्याच्यामुळे ही वाक्य संपले बरं का. समाधी संजीवन हरिपाठ, चिरकाल टिकणारा, चिरकाल भगवंताचं वर्णन करणारा हरिपाठ आहे. आणि समाधी शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. सम मध्ये सम आधी शब्द आहेत. आधी शब्दाचा संस्कृतमध्ये आत अर्थ आहेत. आत, आधी म्हणजे आत. सम शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. समाधी म्हणजे तुम्ही आम्ही त्या शब्दाला काय काही शब्दाचं एवढं पतन करतो ना आपण, शब्दच राहत नाही. गोसावी शब्दाचा अर्थ आहे राजा. आणि आता भीक मागणाऱ्याला काय म्हणतात? त्या शब्दाचं माणसाने पतन केलं हो. त्याचा अर्थ वेगळा होता. आणि आता मागे सांगितलं होतं मी, लक्षात असेल, काय काही शब्दाचे लग्न झालेले आहेत. सप्रेम म्हणलं की नमस्कार, आणि भावपूर्ण म्हणलं की श्रद्धांजली, काही जोडलेलेच आहेत. हे शब्द म्हणावे का न म्हणावे शंका आहे. त्याप्रमाणे समाधी शब्दाचं पतन आहे. समाधी शब्दाचा अर्थ आहे सम. सम म्हणजे ब्रह्म. आणि हा शब्द हरिपाठात आलेला आहे बरं का. समाधी हरीची सम, समबुद्धी घेता. समबुद्धी, सम ब्रह्मामध्ये बुद्धी. जे ब्रह्म अनादि अनंत आहेत त्यात जो आहे तो समाधीवान आहे. जरा कठीण अर्थ आहे, पण तो अर्थ फोडताना त्रास होतो. जो व्यापक आहे, सम आहे, त्यात जो आहे तो समाधी. मला जरा अजून अर्थ सांगा ना. ज्ञानोबराय सरळ सरळ म्हणतात चैतन्यासारखा दिसे. साधूचं वर्णन करताना ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेवो निधाले, शांतीसी आले पालव नव्हे. हे साधूचं वर्णन आहे बरं. 6व्या अध्यायामध्ये चैतन्यासारखा दिसे. तो मनुष्याची परब्रह्म वेखे ओळखतो. तो मनुष्य आहे, परब्रह्माने जन्म घेतलाय असं तू जाण. परब्रह्म वेखे ओळखतो. हजारो शब्द आहेत. देह आहे पण तो चैतन्यवान आहे. त्याचं नाव आहे समाधी. सम मध्ये जो आहे, सम मध्ये, सम आता खूप मोठा अर्थ आहे. थोडा थोडा जलद गतीने अर्थ सांगून जातो. सम कोण आहेत? पांडुरंग सम आहे. विठ्ठलाचे पाय कसे आहेत? सम आहे. शास्त्रामध्ये खूप महत्व आहे बरं का या गोष्टीला. रामाच्या काळामध्ये एक पाय पुढे आहे आणि एक पाय मागे आहेत. त्याचा अर्थ असा आहे, भक्ताला जवळ करतात आणि शत्रूचा नाश करतात. भक्ता राखे भेदभाव, एक पाव पुढे एक पाय मागे. राम अवतार, कृष्ण अवतार देहुडाचरणी आहेत. जरुरी नाही की सगळ्यालाच मारेल म्हणून. एखादा वाईट जरी असला ना, नरकासुरासारखा शिव्या देणारा शिशुपाल, त्यालाही जवळ करतात. ते देहुडा आहे म्हणजे सगळ्यालाच, आणि सगळ्या चांगल्याला पण मानतील असंही नाही, आणि सगळ्या वाईटाला पण सोडतील असं नाही. त्याचं नाव काय? श्रीकृष्ण. जो लांब पाय होता ना राम अवतारामध्ये, तो देहुडाचरणी झाला. आणि पांडुरंग समान, समचरण, दृष्टी, चरण आणि दृष्टी म्हणजे ज्ञान समान. कोणी या म्हणून अभंग पहा कसा आहेत. खट नट यावे, शुद्ध होऊन या जावे. आणि बाकीचे जे साधू संत आहे ते मूळचेच शुद्ध आहे ना, त्यांनी कशाला यायचं? दौंडी पिटवत असताना ज्यांना नाही मिळालं त्यांच्यासाठी ना. खटनट यावे, साधू संत शुद्धच आहेत, ज्ञानगंगे नहाले, त्यांना पुन्हा शुद्धतेची गरज काय? सम, दृष्टी समान आहेत. पापी आला तरी, पुण्यवान आला तरी, संत आला तरी समान आहेत. ज्ञानोबरायांचा जो देव आहे ना तो समान आहेत. ज्ञान समान आहेत,
आणि माऊलीची दृष्टी, माऊलीचं ज्ञान समान आहे. ज्ञानेश्वरी अमक्यानी वाचावी, हरिपाठ अमक्यानी वाचावी असं नाही आहेत. जाता जाता माऊलीचं 2 शब्द महत्त्वाचं सांगून जातो. 725 वर्षापूर्वी संपूर्ण भारतामध्ये श्रीरामाप्रमाणे भेदभाव होता. त्या काळामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायांनी सगळ्या जातीतल्या लोकांना एकत्रित करून ज्ञान त्यांच्या हाती दिलं. सावता महाराज असतील, गोरोबा काका असतील, सेना नाभी महाराज असतील, कबीर महाराज असतील, सगळ्या जातीतले संत, सगळ्या जातीतले. म्हणजे अजून ज्यांना आज शिकायला मिळते ती चोखा महाराज, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा बंका महाराज, वेश्येच्या घरात जन्माला आलेली कानोपात्रा, ही सगळी एकत्र ज्ञानोबारायांनी केली. नाही कळालं? अजून नाहीच कळालं. तुमचा चेहरा सांगतो. सगळ्यांना एकत्रित करणारा पृथ्वीवर एकमेव संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. आता सुद्धा एकही संत सगळ्या जातीतल्या लोकांना घेऊन चालत नाहीत आणि त्यांचं कल्याण होत नाही. हा माऊलीचा शाप आहे. वारकरी संप्रदायात जातीवाद करता येत नाही, प्रांतवाद करता येत नाहीत. मधुकरी मागत असताना सगळ्या जातीतल्या लोकांनी तुम्हाला मधुकरी दिलेली, सगळ्या जातीतल्याचं तुम्ही खाल्लेलं आहेत. आणि महाराज झाल्यानंतर नाही कळालं, हे आमचे संत, हे तुमचे संत, ते संत, आम्ही दुसऱ्याला मानणार नाहीत. न साधेल जान द्वैत बुद्धी. ही शिवीच आहे, समजली तर चांगली आहे. म्हणून वारकरी संप्रदायातले पहिले संत इतक्या सगळ्या जातीतल्या लोकांमध्ये एकत्र. आणि ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहून, अनुभवामृत लिहून इतके विनम्र, स्वतःहून प्रत्येकाच्या घरी जात होते. स्वतःहून प्रत्येकाच्या घरी, नामदेव महाराजांच्या घरी जात होते. जनाबाईला जवळ करत होते. भांडे घासणारी जनाबाई. स्त्री शिक्षणाचा अधिकार ज्ञानोबारायांनी दिलाय, तुम्ही विसरलात. जनाबाईला कुणी अभंग लिहायला लावले? ज्ञानोबारायांनी. महाराष्ट्राची भूमी कशी ते पहा. चोखोबारायच्या पत्नीनं अभंग लिहिले आणि नामदेव महाराजांनी त्यावर कीर्तन केलं. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. ज्ञानोबारायांचं ज्ञान थोडंसं बाजूला ठेवू, त्यांची सामाजिकता बघा कशी आहे. कसे ज्ञानोबा आहेत आमचे. नाही म्हणे महाराज पण ते मंदिरामध्ये प्रवेश नव्हता असं आम्ही ऐकले. नसेल प्रवेश, बघा नसेल प्रवेश. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही काही चिंता करू नका. मंदिरात जायला मिळत नाही ना, आपण वाळवंटात जाऊ, तिथं कुणाचं बंधन आहे का? ज्ञानोबारायांनी सुरू केलेला वाळवंटातला परमार्थ आत्तापर्यंत चालू आहेत. आत्तापर्यंत कार्तिकेला जा तुम्ही, मठात कीर्तन होत नाहीत. एवढं माहिती ना तुम्हाला. मग वाळवंटात कीर्तन करण्याचा अधिकार, कारण तिथं कोणी विचारतच नाही कोणत्या जातीचा आहे. आणि देवाला नाईलाजानं मंदिर सोडायला लावतात, त्याला ज्ञानोबाराय म्हणतात. नाईलाजानं मंदिरात षोडोपचार पूजा करणारा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कपडे बदलणारा, पूजा करणारा देव ज्ञानोबारायसाठी सोडून येतो. जर तो वाळवंटात येतो तर जर तुम्ही हरिपाठ केलं तर आपल्या घरात सुद्धा येतो. म्हणून हरिपाठानंतरचा जो अभंग आहे ना, तो हे सांगतो, जर तुम्ही व्यवस्थित हरिपाठ केला तर नलगती सायास जावे, सुखे येतो घरा. हे तुकोबारायचा अभंग सांगतो हरिपाठाचं महत्त्व. तेच थोडंसं विशाल. नामसंकीर्तन जळतील पापे, काही चिंता करू नका, फक्त हरिपाठ जवळ ठेवा. माऊलीचं काम एवढं महान आणि मोठं आहे, मी काहीच बोलू शकत नाही, फक्त तुम्हाला समजेल एवढं सांगतो. ज्ञान, ज्ञानेश्वरी सर्वसामान्य लोकांच्या मनात देणं, हे सगळे विषय आहेच.
सामाजिक सलोखा, सगळ्या जाती धर्मातला एकत्रित घेऊन सुचणं, हे पृथ्वी जन्माला आल्यापासून पहिल्यांदा ज्ञानोबारायांनी केलं. मला सांगा, ज्ञानोबारायांच्या अगोदर कोणी केलेलं आहे? सगळ्या लोकांना एकत्रित. आणि जसा अधिकार असेल तसं स्वीकारलं. आई आपल्या मुलाबद्दल काहीही कंडिशन टाकत नाहीत. तू फक्त जन्माला ये, तू कसाही असेल, आंधळा असेल, लंगडा असेल, बहिरा असेल, मुका असेल, चांगला असेल, मुलगा म्हणून आई स्वीकारते. वारकरी संप्रदायात तुम्ही भाविक असा, बुद्धिमान असा, तार्किक असा, कोणत्याही जातीतले असा, म्हणून तिला माऊली म्हणतात. ती तुम्हाला जवळ करते, पदरात घेते, आपल्या मांडीवर बसवते आणि ज्ञानेश्वरीचा खाऊ देते. तिला माऊली म्हणतात. दूर जाऊ नका माऊलीपासून. सगळ्याला माना, सगळ्याला संत म्हणून पूजा करा. आई फक्त महाराष्ट्राची एकच आहे, ज्ञानेश्वर माऊली एकच आई आहे. आणि ह्या माऊलीने संत परंपरा जन्माला घातली बरं का. संत परंपरा, पुत्रवती स्त्री जशी असते ना, तसं ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय पुत्रवती. अजून संत जन्माला येतात रोज. एक संत महाराष्ट्र गाजवतो. काही कीर्तनकारांना समस्या वाटते की आता पुढं काय होईल, म्हणून माऊलीचा अभंग माऊलीचा आहे. काय म्हणतात? फुले वेचिता बहरू कळियासी आला. आता काही कीर्तन प्रवचन करणारे आहेत, आमच्या अगोदरचे काही कीर्तन प्रवचनकार करणारे, त्यांच्या अगोदरचे काही आहेत. संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला त्यांनी. पोकळी कधी महाराष्ट्रात निर्माण नाही झाली. तो संत मावळला, त्याचा सुगंध घेतला की दुसरा संत कळियासी आला. आमच्या भगवानगडाची पोरं सध्या कळीच आहेत. कळियासी आला आणि कळी फूल झाली. महाराष्ट्राला तिचा ज्ञानाचा सुगंध दिला. वयोवृद्ध झाली की दुसरी कळी आली, ती मावळली. आणि हे मोगऱ्याचं झाड पांडुरंगाच्या दारात आहेत आणि देव तिला पाणी घालतो. मोगरा फुलला, नाही तर असं काही ज्ञानोबा मोगरा फुलला नाही सांगणार. मोगऱ्याचा अर्थ कळत नाही संसारिकाला, तो भाग सोडून द्या. फुले वेचिताची बहरू. आणि युवली शेरोप म्हणजे काय? किती लोकांनी वारकरी संप्रदाय सुरू केला? 10-15 लोकांनी सुरू. किती लोक होते? 15-20 लोकात ज्ञानोबांनी सुरू केलं. अरे किती वर्ष टिकवला संप्रदाय? 3-4 वर्षात तो रोप लावलं गेलं, 3-4 वर्षामध्ये. आणि सगळ्यांच्या अगोदर ज्ञानोबाराय समाधीला बसले. सुशिक्षित लोकांना शंका, एवढ्या लवकर समाधी काय घेतली? मी तुम्हाला विचारतो, एवढा दिवस जगून काय केलं? काय दिवा लावला? लोकांच्या शिव्या खाल्ल्या, रोगराई आल्या. आता मरू नये म्हणून घरात बसतो आपण. कोरोना आला, किती घाबरतो आपण. म्हणा का करतो आपण? जगून काय करतो? माऊलींचा एकच उद्देश सांगतो. कोणत्याही स्त्रीला विचारा, माऊलीला सोडून द्या, कोणत्याही स्त्रीला विचारा तुम्ही. स्त्री काय म्हणते माहिती का? नवऱ्याच्या अगोदर मरण आलं पाहिजे. कोणत्याही स्त्रीला विचारा, कितीही मोठा मुलगा असू द्या, किती महान मुलगा असू द्या, भगवंताला फक्त म्हणते सौभाग्यवती होऊन मरण यावं, वैधव्य नको जीवनामध्ये. ज्ञानोबाराय हाच सिद्धांत घेतात. गुरुच्या अगोदर समाधीला बसतात. सौभाग्यवान आहेत ज्ञानोबाराय. गुरुसाठी रडत नाहीत, गुरुनी रडावं म्हणून समाधीला बसतात. सौभाग्यवती जीवन आहेत ज्ञानोबारायांचं. वैधव्य जीवन नको. वैधव्य जीवनाचा अपमान होतो. मंगल कार्यात, लग्न समारंभात मान देत नाहीत लोक. भरता रे हिन वनिता, ज्ञानोबाराय सांगतात, उपहत पावे सर्वथा. उपहत अपमानित होते सर्वथा. गुरुशिवाय जगू नका. नवरा आहे, भांडण करेल, 2 शिव्या देईल, सांभाळणार तोच आहेत. काही काळापुरते मान देणारे लोक असतात,
काळ संपला ना, मान देत नाही. पोरग मान देत नाही, बाकीच्यांचं काय घेऊन बसला तुम्ही. म्हणून सौभाग्यवती जीवन असावं म्हणून 22व्या वर्षी भगवान श्री ज्ञानोबा समाधीला बसतात. बरं, ठरवून बसतात. हे प्रकरण आहेत. गेल्या 700 वर्षापासून हे अभंग दुपारी गायले जातात. कसे बसले समाधीला, कसे आले, काय इच्छा केली ज्ञानोबारायांनी, कसे आले, किती लोक समाधीला होते, हे ठरवून बसलेलं आहेत. याच्यावर किमान विश्वास ठेवा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. आणि ज्ञानोबारायांनी जो काही आपल्याला विषय सांगितला त्याच्यातले फक्त आपण हरिपाठ या रूपाने 4-5 शब्दांवर विश्लेषण केलं. आणि हे विश्लेषण करण्याचा एवढाच हेतू आहे, हरिपाठ समुद्र आहे. समुद्रातून आपण 2-3 मोती काढतो म्हणून रत्नाकर कमी होत नाही. आपण सगळ्यांनी 2-4 शब्दाचे अर्थ ऐकले, जेवढे शक्य झाले, तुम्हाला जेवढं झेपेल असं मी सांगितलं. असे कितीतरी अर्थ या हरिपाठामध्ये आहेत. माऊलीला विनंती की आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करावी की आम्हाला पुढील आयुष्यामध्ये हे देशावर आलेलं संकट, माणुसकीवर आलेलं संकट कमी व्हावं. आणि कमी झाल्यानंतर आम्हाला सद्बुद्धी सुचावी, राष्ट्र घडवावं, देश घडवावा, आपल्या कुळाचं नाव काढावं आणि आत्मकल्याण करावं, ही एक प्रार्थना करतो. आणि हा विषय थांबवत असताना जाणीवपूर्वक जो आज तुम्ही हरिपाठ ऐकलेला आहे त्याचं मूळ कारण, माझी इच्छा नव्हती हरिपाठावर प्रवचन करायची, पण संपूर्ण भगवानगड जे सांभाळतात ते नारायण महाराज शास्त्री आहेत, वेदांताचार्य आहेत. गेल्या 3 वर्षापासून माझ्या मागे होते की हरिपाठ. मी ज्ञानेश्वरीचा भक्त होतो. आई बरी वाटते नाही बापाची भाषापेक्षा, दिजे घिजे करिजे बरं वाटायचं. पण खूप 2-3 वर्ष नारायण शास्त्रींनी आग्रह केला आणि यावर्षी पुस्तकही लिहायला घेतले हरिपाठावर. आणि योगायोगाने खटोड परिवार आणि झी टाकीज यांच्या समन्वयाने आपल्याला हरिपाठावर चिंतन करता आलं. आणि लिहिताना सुद्धा सगळा हरिपाठ लिहिला असं नाही, 2-4 शब्द जे अवघड आहेत, चांगले, ते आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न आहे. पण ते मांडत असताना किती लिहिलं किंवा 9 दिवसामध्ये किती सांगितलं याला महत्त्व नाही आहे. अमृतामध्ये होतो, अमृत ऐकलं आणि अमृतातच आपलं जीवन असावं, ही माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे.